पुढच्या बातमीकडे। तर इकडे उन्मेष पाटलांच्या उमेदवारीसाठी जळगावच्या 12 गावचे शेतकरी हे आता आक्रमक झाले। किनोद गावात एकत्र येत ग्रामस्थांनी भाजप नेत्यांचा निषेध केलाय। उन्मेष पाटलांना पुन्हा उमेदवारी द्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। उन्मेष पाटलांना उमेदवारी दिली नाही तर ठाकरे गटाला मतदान करणार असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। 12 गावांमधील शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुद्धा हा इशारा दिलाय। उमेदवारांना हे तिकीट लोकसभेचं बीजेपीने दिलंच पाहिजे, अन्यथा आपले तानादा गटातील जेवढेही 25,000 मतदान असेल ते सर्व मायनस होईल व ते दुसऱ्या आपला उद्धव ठाकरे गटाचा जो उमेदवार राहील त्याला जाऊ शकतं, पण बीजेपीचं पक्षाला ते मिळणार नाही। या मतदारसंघामध्ये उन्मेष दादा नाही तो कोई नाही। जर उन्मेष दादा नसेल तर इथं कुठलाच खासदार निवडून येणार नाही। बीजेपीने मोदी लाटमध्ये आपलं तिकीट इथेही निघून जाईल असा विचार सोडून द्यावा। मतदाता जागृत झालेला आहे। जो शेतकरी हिताचा आणि लोक हिताचा खासदार असेल असाच शेतकरी निवडून देईल। मग या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही अपक्ष सुद्धा उन्मेष दादाला काढून देण्याचे आम्ही दाखवू शकतो।